ओके. तर नमस्कार माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो. आपली चालली आहे वर्ग काढण्याची सोप्या पद्धतीची सिरीज. पहिले आपण 5 एकक स्थानी असताना सोप्या पद्धतीने वर्ग कसा काढायचा ते शिकलो. मग नंतर एकक स्थानी असताना वर्ग सोप्या पद्धतीने कसा काढायचा ते शिकलो. मग 2 आणि आता पाहूयात जेव्हा एकक स्थानी 0 असेल तेव्हा वर्ग काढायची सोपी पद्धत. तर आता बघा एवढ्या मोठमोठ्या 100चाही वर्ग आपल्याला याच्याने काढता येणार आहे. तर सर्वात आधी आपण घेऊया 10चा वर्ग. तर 10चा वर्ग काढताना आपण काय करायचं, आधी 2 शून्य ठेवून घ्यायचे आणि एकाचा वर्ग काय येतो 1. तर झाला 10चा वर्ग 100. तसंच 20चा वर्ग काढताना काय करायचं की आधी 2 शून्य लिहून घ्यायचे आणि मग 2चा वर्ग काय आहे 4. तर 20चा वर्ग किती झाला 400. किती सोप्या पद्धतीने वर्ग निघताय बघा. 30चा वर्ग काढताना 2 शून्य लिहून घेतले, 3चा वर्ग 9, 30चा वर्ग आला 900. तर आता 4चा वर्ग 2 शून्य ठेवून घेतले, 4चा वर्ग आला 16. तर 40चा वर्ग आला 1600. 5चा वर्ग 50चा वर्ग काढूयात आता. 2 शून्य त्यानंतर 5चा वर्ग 25. तर 50चा वर्ग आला 2500. 60चा वर्ग, तर 60चा वर्ग काढताना पुन्हा तेच 2 शून्य 6चा वर्ग 36. तर आलं उत्तर काय 3600. 60चा वर्ग आला किती 3600. तर आता घेऊयात 70चा वर्ग. तर 2 शून्य ठेवून घेतले आणि 60चा वर्ग किती 49. 4900 आला 70चा वर्ग. आता 80चा वर्ग काढायचा आहे. 80चा वर्ग करताना काय करणार, पुन्हा तेच 2 शून्य त्यानंतर ठेवायचा आपला 8चा वर्ग. 8चा वर्ग किती 64. मग झाला किती 6400 आला 80चा वर्ग. 9चा वर्ग काढताना काय करा सेम 2 शून्य. 9चा वर्ग 81. 90चा वर्ग आला 8100 आणि आता 100चा वर्ग ठेवले 2 शून्य आणि 10चा वर्ग किती आलाय 100. मग आता याच्या पुढे लिहिणार 100. तर 10चा वर्ग काय आला, 100चा वर्ग काय आला 10,000. तर आता आपण अशा पद्धतीने काढू 120चा वर्ग. जमतोय का तुम्हाला 120चा वर्ग? बघूयात बरं आपण. 120चा वर्ग काढताना काय कराल, 12चा वर्ग किती येतो, 12चा वर्ग येतो 144. आता 144 आणि मागे ठेवलेत आपण हे 2 शून्य म्हणजे 14400 आला 12चा वर्ग. आता ह्याच पद्धतीने मला 13चा वर्ग काढून 130चा वर्ग काढून कमेंट बॉक्स मध्ये उत्तर सर्वांनी कळवा. नमस्कार. हसत राहा, खेळत राहा, शिकत राहा.